हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 20 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन. अशक्यचे शक्य करतील स्वामी. आणि असे प्रत्येकालाच वाटते की आपण जे कष्ट करतो त्याचे आपल्याला फळ मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग कधी कधी काय होते, खूप कष्ट करतो पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही व आपण नाराज होतो, कशातच लक्ष लागत नाही. मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो आणि सेवा सोडून देतो. त्यामुळे काय करायचे आहे, स्वामी जयंतीपर्यंत तुम्हाला जमेल तेवढी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. छोटी मोठी सेवा करावी. कोणतीही छोटी सेवा केली तरी ती छोटी नसती. ती फक्त मनातून करा, एकाग्र चित्तेने करा, मन निर्मळ ठेवून करा. यामुळे आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद, कृपादृष्टी आपल्यावर सदैव आपल्यावर राहते. गुरुबळ घट्ट होण्यासाठी स्वामी प्रकट दिनापर्यंत जमेल तेवढी सेवा करायची आहे. 11 दिवस, 21 दिवस करू शकता. तर तुम्ही म्हणाल, प्रकट दिनापर्यंत खूप थोडे दिवस बाकी आहेत, मग आमची 11 दिवस सेवा कशी होणार? पण तसं नाही. तुम्हाला मनातून वाटतंय ना स्वामींची सेवा करायची, तर अगदी आजपासून चालू करा. जरी तुम्ही स्वामींची प्रकट दिनापर्यंत पूर्ण जरी झाली नाही, तरी पुढे 11 दिवस अखंड चालू ठेवायची आहे. पूर्ण 21 दिवसाची असेल तर 21 दिवस अखंड चालू ठेवायची आहे. सर्वात उच्च कोटीची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. तर ही संधी तुम्ही वाया घालवू नका. तुम्ही जसं जमेल तशी सेवा कराच. बाकी दिवस आनंदात सुखाचे जातात. या संपूर्ण कालावधीमध्ये स्वामींची विशेष कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची आहे. आणि स्वामींचा याच पाठ करू शकता. 1 अध्याय, 11 अध्याय, 21 अध्याय असे रोज पठण करू शकता. त्यात 21 अध्याय असतात. 3 दिवसात एक पारायण, 7 दिवसात एक पारायण किंवा 21 दिवसामध्ये 21 एक दिवसाचे पारायण करू शकता. तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला 11 माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि स्वामींचे सारामृताचे जे पाठ तुम्हाला जमतील तेवढे अध्याय घ्यायचे आहेत. व बऱ्याच जणांना खूप सेवा करावी वाटते, पण वेळ मिळत नाही. कारण कुणाला व्यवसायामुळे वेळ मिळत नाही, कुणाला जॉबमुळे मिळत नाही, तर कुणाला लहान बाळं असते, वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला मनातून इच्छा असेल तर काहीतरी केलंच पाहिजे. तर सगळ्यात सोपी सेवा म्हणजे नामस्मरण. कमीत कमी 108 वेळा अगदी मनापासून देवघरासमोर बसून देवाला दिवा लावून, अगरबत्ती लावून ओवाळायचं. आणि दुपारी संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचे स्वामींचे नामस्मरण करू शकता. स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींची मनापासून प्रार्थना करायची आहे आणि जपाला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला 108 वेळा करायचा. नाम जप इतकं ताकद आहे की नाम जप हे तुम्हाला चालता फिरता, काम करता करताही करता येते. म्हणून तुम्ही अविरत हे नाम जप चालूच ठेवायचं आहे. तेवढी सेवा करा. एकदा करून बघा. माळ जरी नसली तरी तुम्ही अर्धा तास, 10 मिनिट, 5 मिनिट असा वेळ लावून जप करू शकता. किंवा आपल्याला स्वयंपाक होईपर्यंत, हे काम होईपर्यंत तुम्ही करू शकता. एकदा जर तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव आला की तुम्हाला नाम जपची गोडीच लागेल. आणि आता स्वामींचा प्रकट दिन आहे, तर बघा, कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं, तर कोणी स्वामी चरित्राचं पारायण करतं. पण आपण एकदम साधी सोपी सेवा करू शकतो. मनापासून सेवा करा. सेवा ही कधीच संपत नसती. ही नामजप सेवा अविरत चालूच राहिली पाहिजे. तुम्हाला जमेल तेवढी रोजच्या रोज सेवा केल्यास आपल्याला सेवा ही अधिक म्हणजे घट्ट होत जाते, म्हणून मजबूत होते आणि त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळते. म्हणून स्वामी प्रकट दिनापर्यंत सेवा ही आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी ही तुझ्या पाठीशी आहे, स्वामी असे म्हणतात. तर मग आपण ताकदीनं ही सेवा केलीच पाहिजे. आपल्या मनात अशी कसलीच भीती राहिली नाही पाहिजे की आपल्याच्याने होणार नाही. तर हे आपले स्वामी आपल्याकडून करूनच घेतील, ही आपल्याला अशी मनातून खात्री पाहिजे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.